आपण मराठी साहित्य आणि इथिक्सचा आन्सर रायटिंगचा भाग सुरू केला होता. त्याच्यामध्ये हा दुसरा आठवडा आहे. गेल्या 5, 6, 7, 8 या 4 दिवसामध्ये जे काही प्रश्न दिले होते, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. एक नमुनात्मक उत्तर पाहायचं आहे. याच्या अगोदर दिवस 1 ते दिवस 4 याचे जे प्रश्न आणि त्याचे जे उत्तर आहे, हे पण अपलोड केलेले आहेत. हे सगळे प्रश्न तुम्हाला किंवा त्याचं जे PDF आहे, ते तुम्हाला आपल्या अनोखी लाईव्हचं टेलिग्राम चॅनल आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअप चॅनल तिथं पण हे जॉईन करू शकता. तसंच आपलं जे ॲप आहे तिथं पण तुम्हाला हे सगळं काही मिळू शकतं. ओके. तर म्हणजे थोडक्यात काय आजचा जो दिवस 5वा आणि 8वा या मागचे जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर पाहायचं आहे. तर पाहायला सुरुवात करूया. ठीक आहे. तसंच हे सांगताना हे पण सांगेन की जर तुम्हाला अधिक अभ्यास करायचा असेल तर याच्या अगोदरचे जे काही सीरीज आहेत 23, 24, 25 ही तिन्ही सीझनचे उत्तर तुम्ही पाहू शकता याच अनोखी लाईव्हच्या चॅनलवर. ओके. तर दिवस 5वा या दिवशी जो काही प्रश्न दिला होता मराठी साहित्याचा तो असा होता पहा. लोकसाहित्याचे स्वरूप तुमच्या शब्दात सांगून लोकनाट्याचे वैशिष्ट्य लिहा. वैशिष्ट्य लिहा म्हटल्यानंतर तुम्ही उत्तर म्हणजे पॉईंट वाईज पण लिहू शकता. मी तुम्हाला गेल्या बारीच मी म्हटलं होतं, की शेवटी जो शब्द येतो त्याच्यानुसार तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता, की कशाप्रकारे लिहायचं आहे किंवा स्ट्रक्चर कसं तयार करायचं आहे. इथं काय पहा, लोकसाहित्याचे स्वरूप तुमच्या शब्दात सांगून लोकनाट्याचे वैशिष्ट्य लिहा असं म्हणते. म्हणजे थोडक्यात काय लोकसाहित्याचं स्वरूप तुम्हाला जसं कळतं तसं तुमच्या ह्याच्या भाषेमध्ये सांगा आणि लोकनाट्याचं वैशिष्ट्य लिहा. साधा आणि सोपा प्रश्न आहे आणि असे प्रश्न येतातच. ठीक आहे. म्हणजे असं येत नाही असं म्हणू नका, कारण जे प्रश्न आपण घेतो ते प्रश्न येणारेच आहेत किंवा ते आलेलेच आहेत असं बी तुम्ही म्हणू शकता. विशेष काय इथं 15 गुणाला 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचे म्हणजे किती वेळामध्ये तुम्हाला लिहावं लागेल हा उत्तर? किती? किती? 10 ते 12. 10 ते 12 मिनिटामध्ये लिहायचं पहा. जास्तीत जास्त 12 मिनिटामध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळ नाही आहे. ठीक आहे. आणि 250 शब्द म्हटल्यानंतर किती पेजेस भरले पाहिजेत? किती पेजेस भरले पाहिजेत? 3 पेजेस भरले पाहिजेत. म्हणजे तुमचं हे गणित ठरलेलं पाहिजे. आपला जास्त गुण मिळवायचे ना, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, की आता इथं लोकसाहित्यावर प्रश्न विचारला आहे, तर तुम्ही लोकसाहित्याची डेफिनेशन देऊन उत्तराला सुरुवात करू शकता. लोकसाहित्य म्हणजे लोकजीवनातून निर्माण झालेले मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असलेले साहित्य होय. लोकसाहित्य म्हणजे काय? की लोकजीवनातून निर्माण झालेले आणि मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेले जे काही साहित्य आहे, ते जे लोकांचं साहित्य आहे, जे लोकातून आलेलं आहे त्यांना लोकसाहित्य असं आपण म्हणतो. हे तुमच्या भाषेमध्ये लिहा असं म्हटलंय, तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. ओके. स्वरूप सांगा म्हटल्यानंतर तुम्हाला काही मुद्दे सांगावेच लागतील. कारण हा 15 मार्काला प्रश्न आहे. अर्धा प्रश्न हा लोकसाहित्याचं स्वरूप सांगण्यासाठी आहे आणि अर्धा प्रश्न लोकनाट्याचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी आहे. तर काय म्हणता येईल लोकसाहित्यामध्ये आता हे व्यवस्थित परिच्छेद पण तुम्ही पाडत राहा. स्ट्रक्चरला खूप महत्त्व असतं उत्तरामध्ये मराठी साहित्याच्या तर. लोकसाहित्यामध्ये लोकांचे समग्र जीवन, रूढी, परंपरा, श्रद्धा, चालीरीती, विधी, सण, उत्सव, सुखदुःख यांचे प्रतिबिंब दिसते. आपल्या शब्दामध्ये सांगा म्हटलेत तरी म्हणजे पुस्तकी भाषेमध्ये बी हे सापडतं ना आपण बी असं बीच लिहू शकतो. ठीक आहे. तर लोकसाहित्याचा आविष्कार लोककथा, लोकगीते, लोकनाट्ये, म्हणी, वाक्यप्रचार, लोककाव्य या विविध प्रकारातून होतो. पहिल्यामध्ये काय म्हटलं आपण लोकसाहित्यामध्ये काय येतं समग्र जीवन येतं. रूढी, परंपरा, शब्द, चालीरीती सगळ्या गोष्टी येतात आणि ह्याचा आविष्कार कशामध्ये होतो? कथा, गीते, नाट्य याच्यामधून होतो असं आपण पहिल्या याच्यामध्ये म्हटलं. पुढं काय? मग आता या सगळ्यातून काय मिळतं? लोकसाहित्याचा काय भाग फक्त मनोरंजन थोडा आहे का? इतर पण गोष्टी आहे. लोककथेतून नीती व बोध, लोकगीतातून जात, स्त्री, कुटुंब, सण, वार, सुखदुःखे, तर लोकनाट्यातून रंजन आणि समाज जागृती साधली जाते. तर या लोकसाहित्यातून काय होतं हे पण आपण सांगितलं. लोकसाहित्याची निर्मिती एका विशिष्ट लेखकाने केलेली नसते, त्यामुळे त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते चाकोरीबद्ध नसून उत्स्फूर्त आणि स्वाभाविक प्रवाही असते. ठीक आहे. त्याचा कुठला एक साचा नसतो. ते लोकातून निर्माण झालेलं असतं. लोकसाहित्य हे केवळ ग्रामीण पुरते मर्यादित नसून सर्वसामान्य लोकांच्या जीवनानुभवाचे आणि संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आहे. त्यामुळे लोकसाहित्याला स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तर अशा प्रकारचे हे 2 परिच्छेदामध्ये तुम्ही त्याचं स्वरूप वगैरे सांगू शकता. आता असंच उत्तर लिहावं म्हणून असं नाही बरं का. हे काय आदर्शवादी नाही. तुम्हाला त्याच्यामुळे म्हणतं की नमुनात्मक उत्तर आहे. तुमचं वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं. फक्त मुद्दे इकडचे-तिकडचे आले तरी चालतात. फक्त स्वरूप स्पष्ट झालं पाहिजे. ठीक आहे. आता त्याचा दुसरा प्रश्न आहे. पहा हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. उत्तर लिहित असताना ते स्पष्ट दिसलं आहे की पहिला पार्ट तुम्ही लिहिला, दुसरा पार्ट लिहिलेला आहे. तर दुसरा पार्टचं पहा इंट्रोडक्शन. लोकनाट्य हा लोकजीवनाशी निगडीत असलेला प्रयोगात्मक लोकप्रकार आहे. कारण नाट्य हा प्रयोगात्मक असतो. हे शब्द महत्त्वाचे आहेत. त्याचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. वैशिष्ट्य म्हटल्यानंतर तुम्ही
म्हटलं की पॉईंट वाईज लिहू शकता. धार्मिक आधार, लोकनाट्याचा जन्म विधी आचरणातून झाल्यामुळे त्याला धार्मिक आधार प्राप्त झाला आहे, पहिलं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर अलिखित स्वरूप, लोकनाट्याची संहिता अलिखित आणि लवचिक असते, त्यामुळे जे काही कलाकार असतात त्याच्यानुसार सगळं काही बदलत राहतं, एकसारखं नसतं किंवा कुणा एकाने लिहिलेलं नसतं. त्याच्यानंतर सुखदुःखाचा संघर्ष, लोकनाट्यात सुखदुःखाचा संघर्ष दाखवला जातो आणि शेवटी चांगल्याचा विजय असतो. अगोदरचे जे लोकनाट्य असायचे शेवटी दुष्टाचा हा संहार होतो, ठीक आहे, आणि जो काही चांगले आहेत त्यांचा विजय होतो, अशा प्रकारचा आशय असायचा. तर तोच तुम्हाला लोकनाट्यामध्ये बी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर समाज जीवनाचे चित्रण, लोककन्या लोकजीवनाचे चित्रण तुम्हाला लोकनाट्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रयोगात्मक लोककला, लोकनाट्य हे प्रयोगात्मक आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर याच्यामध्ये जे काही नाट्य आहे ते सादर केलं जातं. त्याच्यानंतर भाषा व नेपथ्य, याच्यामध्ये ग्रंथभाषा, वेशभूषा किंवा जे सादरीकरण आहे याला पण महत्त्व असतं. त्याच्यानंतर खुला रंगमंच असतो, लोकनाट्याचा हा खुला रंगमंच असतो. अभिनयाची साधनामध्ये नृत्य, संवाद, शारीरिक हावभाव किंवा इतर जे काही साधनं आहे, जे जे प्रकार आहेत पहा, त्या प्रकारानुसार तुम्हाला ते साधनं पाहायला मिळतात. मग तुम्हाला तमाशामध्ये वेगळे पाहायला मिळतील, ठीक आहे. त्याच्यानंतर ते पोवाडा याच्यामध्ये तुम्हाला वेगळे पाहायला मिळतील किंवा जे जे आपले लोकनाट्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला वेगवेगळं पाहायला मिळतं. हे सगळे वैशिष्ट्ये एकत्रित तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, आपण पहिला भाग लोकसाहित्य म्हणजे काय त्याचं स्वरूप आपल्या शब्दामध्ये सांगितलं, दुसरं लोकनाट्य आणि त्याची वैशिष्ट्य असं व्यवस्थित सांगितले. शेवटी काय म्हणता येतं मग, अशा प्रकारे लोकनाट्य हे सहज, उत्स्फूर्त, जिवंत आणि लोकाभिमुख लोककलेचे प्रभावी माध्यम आहे, असं थोडक्यामध्ये तुम्ही याचं शेवट करू शकता. हा झाला 5वा प्रश्न, ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला काय समजलं पहा, एक तर स्ट्रक्चर उत्तरानुसार असावं, है ना, कमी शब्दामध्ये पण लिहिता येतं, त्याला उदाहरण द्यायला तुम्ही शिका. त्याच्यानंतर तुम्ही हे पण म्हणू शकता की जर 2 प्रश्न असेल तर त्याचा व्यवस्थित पाठ ते दिसले पाहिजे, ठीक आहे. बाकी कंटेंट वगैरे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, मराठी साहित्याचाच प्रश्न 6वा, संताची भूमिका ही साहित्यिक निर्मिती नसली तरी ती साहित्यिकच आहे असे म्हणता येईल का? उहो पोहो करा, ठीक आहे. म्हणजे काय, सगळ्या बाजूनं तुम्हाला सांगायचे, म्हणजे दोन्ही पण बाजू सांगायच्या असं थोडक्यात. 20 गुणाला 300 शब्दासाठी, ठीक आहे. म्हणजे 300 शब्दासाठी आहेत म्हणजे इथं तुम्हाला मोठा वाव आहे. किती पेजेस लिहिता मग? 4 पेजेस, ठीक आहे. पहा हे गणित लक्षातच ठेवा तुम्ही. 10 मार्काला आले की 2 पेजेस, 15ला आले की 3 पेजेस आणि 20ला आले की 4 पेजेस. आता हे जेवढं सुटसुटीत लिहितात तेवढे 4 पेजेस भरतीलच ना. म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर 4 पेज असं का, आपण कमी पेजमध्ये लिहू शकतो. पहा आपला मार्क मिळवायचे तर आपण सगळे जे आकडम तिकडम गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी इथं लावायच्या, ठीक आहे. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की उद्देश फक्त आहे जास्त गुण मिळवू नये. अभ्यास करताना वेगवेगळे गुण म्हणजे उद्दिष्ट असतात, ठीक आहे. अभ्यास करताना वेगवेगळे उद्दिष्ट असू शकतात, परंतु उत्तर लिहित असताना एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, ठीक आहे. कळतं ना? ओके. तर इथं काय आहे प्रश्न 5, संताची भूमिका ही साहित्यिक निर्मिती नसली तरी ती साहित्यिकच आहे. म्हणजे त्यांनी मला साहित्य लिहायचे, पुस्तक वगैरे लिहायचं असं म्हणून काही निर्माण केलेलं नाहीये. परंतु तरीही त्यांची निर्मिती साहित्यिकच आहे असं तुम्हाला इथे स्पष्ट करायचं आहे. तर सुरुवात करू शकता पहा. मग मग सुरुवात करत असताना इथं संत म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. म्हणजे असं काही सांगू नका वेगळं काहीतरी. हां, तुम्ही हे करू शकता की एखादी ओळ देऊन इथं सुरुवात करू शकता. कुठल्याही प्रकारे करू शकता. पहा इथं काय केलं मी, मध्ययुगीन मराठी साहित्यात संत साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मध्ययुगीन काळ इथं जोडलेला आहे. संतांनी साहित्य निर्मिती करण्यासाठी भक्ती केली नाही, पण त्यांची भक्ती अनुभूतीतून श्रेष्ठ साहित्य निर्माण झाले. हे चांगलं इंट्रोडक्शन होऊ शकतं. वाटलंच तर तुम्ही हे पाठ करून ठेवा. काय, संतांनी साहित्य निर्माण करण्यासाठी भक्ती केली नाही, परंतु त्यांची भक्ती अनुभूतीतून श्रेष्ठ साहित्य निर्माण झालं. ओके, भक्ती अनुभूतीतून. पुढचं काय प्रश्न, काय भूमिका ही साहित्यिक निर्मिती नसली तरी साहित्यिकच आहे. पहिले सुरू तुम्हाला साहित्यिक निर्मिती, त्याच्यानंतर ती नाही असं सांगावं लागेल आणि त्याच्यानंतर ती साहित्यिकच आहे असं सांगावं लागेल, म्हणजे 2 टप्प्यामध्ये. त्याच्यानंतर पहा ह्याच्यामध्ये कसं म्हणता येईल, पहिलं इंट्रोडक्शन झालं. संतांची भूमिका ही मुळात साहित्यिक निर्मिती नव्हतीच, आपण पहिले सुस्पष्टच केलं. तर भक्ती, ज्ञान, वैराग्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाची होती. पहिल्या ओळीमध्ये स्पष्ट केलं आपण. संतांनी आपल्या काव्याचा उपयोग केवळ कलात्मक आनंदासाठी न करता परमार्थ विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी साधन म्हणून केला. कशासाठी केला? या सगळ्या गोष्टीचा वापर सामान्य जनतेपासून परमार्थ पोहोचावा म्हणून. वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ असल्यामुळे संतांच्या रचनेमागे ईश्वर भक्ती, अध्यात्मिक उन्नती हा मुख्य हेतू होता, ना की साहित्य निर्मिती, ठीक आहे.
भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्यासोबत त्यांनी आत्मशोध, समाजशोध, जीवनशोध याच्यावर विचार मांडले. संतांनी जातीभेद, ढोंगी उपासना आणि सामाजिक विषमता याला विरोध करून समतेचा संदेश दिला. रामकृष्ण हरी या मंत्रातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. सामान्य लोकांना समजेल अशा मराठी मायबोलीतून त्यांनी विचार मांडले. त्यामुळे संतांची जी भूमिका आहे लोकशिक्षण, लोकजागृती, समाज प्रबोधन, लोक उद्धाराची आहे. म्हणून काय म्हणता येतं, त्यांचा प्राथमिक हेतू साहित्य निर्मिती करणे हा नव्हता. ठीक आहे, आपण ओहो पोहो करतोय पहा. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, आपण शेवटच्या शब्दानुसारच उत्तर लिहायचा प्रयत्न करतोय. पहिले सुरू आपण हे सांगितलं की प्राथमिक हेतू त्यांचा साहित्यिक निर्मिती नव्हता, परंतु आता पुढे सांगायचे की ती नसला तरी त्यांची निर्मिती ही साहित्यिकच आहे. संतांची भूमिका हे साहित्य निर्मिती नसली तरी त्यांच्या कार्यातून निर्माण झालेले संत साहित्य हे साहित्यिकच आहे असे म्हणता येते. कारण ठीक आहे, आता इथं तुम्ही ओळीमध्ये बी लिहू शकता, कारण आपलं कारण स्पष्ट करायचे. संतांनी ओवी, अभंग, भारुड, गवळणी, पदे, आरती, नाम, महिमय, सळमय अशा विविध वाङ्मय प्रकारातून प्रभावी साहित्य निर्माण केले. म्हणजे थोडक्यात काय की संतांचं साहित्य एकसारखं नाही तर विविधांगी आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं आपण कथा, कादंबरी, नाटक म्हणतो तसं संतांमध्ये तुम्हाला ओवी, अभंग, भारुड, गवळणी पाहायला मिळतात. ठीक आहे, दुसरं पहा, संतांनी उपनिषदे, भगवद्गीता, श्रीमद भागवत गीता किंवा जे काही असेल, जे वेगवेगळे असतील है ना, नाव वेगळे असतील पण सारं एकच असेल, हे यांचा वैचारिक वारसा आत्मसात करून विठ्ठल भक्तीशी तो जोडला आणि तत्वविचाराचा त्या तत्वज्ञानाला लोकभिमुख स्वरूप दिलं. म्हणजे लोकापस्तर लोकांना कळावा अशा प्रकारचं. संत काव्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य, सामाजिक समता, अद्वैत विचार यांच्यासोबत करून वात्सल्य, शांत, उदात्त, हास्य या भावनेचाही दर्शन घडते. आपण काय सांगत आहोत पहा, तिथं तुम्हाला म्हणजे संतांचं जी रचना आहे त्याच्यामध्ये जरी काव्य दिसत नसेल तरी ती आहे. जसं की पहा, या भक्ती वैराग्यामध्ये तुम्हाला करुणा, वात्सल्य, शांत, रस दिसतात. म्हणजे भावना आहेत म्हणजे साहित्य आहे असं. ठीक आहे ना. संतांनी पांडित्याचं प्रदर्शन न करता साध्या, सोप्या, रसाळ आणि सहज मुदर मराठी बोलीतून आपले विचार व्यक्त केले. भाषा पण कशी होती, ओघ होती, सहज होती. त्यांचे काव्य केवळ कल्पना विलासावर आधारित नसून अनुभवावर होते. कारण आपण काव्य लिहिताना हे पण म्हणतो की वास्तविकता असली पाहिजे. त्यामुळे संतांनी साहित्याला साधन मानले असले तरी त्यांच्या रचनेतून निर्माण झालेले संत साहित्य हे मराठी वाङ्मयाचे अमूल वैभव ठरते. अमूल्य, ठीक आहे, अमोल मी म्हणू शकतो, माझं बी नाव घ्या. अशा प्रकारे संतांनी साहित्याला साधन मानून भक्ती, अध्यात्म, समाज प्रबोधनाचे कार्य केले. मात्र त्यांच्या रचनेमध्ये आशय, भाव, भाषा, शैली, रस, कलात्मक अभिव्यक्ती याचा सुंदर मिलाप असल्यामुळे संतांचे कार्य साहित्यिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून संतांची भूमिका साहित्यिक निर्मित नसली तरी साहित्यिकच आहे असं म्हणता येते. कळलं ना पहा. उत्तर देताना आपण काय केलं, ठीक आहे, हे उत्तर मी वाचून दाखवते. परत आपण काय केलं की पहिले सुरू हे सांगितलं की साहित्याची जी निर्मिती आहे म्हणजे संतांनी केलेली ती जाणून बुजून नाही केली, हे पहिलं सुरू सांगितलं. परंतु जरी नाही केली तरी ती साहित्यिक आहे असंही आपण इथं म्हणू शकतो. तर हे झाले मराठी साहित्याचे 2 प्रश्न. ठीक आहे, आता दिवस 7व्या दिवशी आपण इथिक्सचा प्रश्न दिला होता. प्रश्न काय होता, ज्याने उत्तर लिहायचं असेल त्याने लिहू शकता आणि हे स्टॉप करून परत म्हणजे चेक करू शकता की असं लिहिता येतं म्हणून. प्रशासनाला समाज बदलायची गरज नाही तर प्रशासनाला स्वतःला बदलायची गरज आहे. तेव्हा समाजातील प्रत्येकासाठी विकासाचा मार्ग खुला होईल. आता इथं तुम्ही खरं तर ते जंतर मंतर वगैरे या सगळ्या गोष्टी पण जोडू शकता, परंतु ते कॉन्ट्रोवर्शियल होतं म्हणून मी इथं काहीच घेतलं नाही. ठीक आहे, आपण साध्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न केला. प्रशासन हे समाजाचे प्रतिबिंब असते, आहेच ना. प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, संवेदनशीलता, निष्पक्षता. आता हे का शब्द वापरले, कारण ते वाचणाऱ्याला किंवा इथिक्सचा पेपर चेक करताना वाटलं पाहिजे की इथिक्सनुसारच उत्तर लिहिते, त्याच्यामुळे त्यांना सरळ सरळच हे दिसले पाहिजेत पामूल्य, है ना. त्याच्यानंतर नागरिक केंद्रित दृष्टिकोन हे सुशासनाचे आधार आहेत. सुशासनाचे आधार काय आहेत, प्रशासनाचे आणि सुशासन. प्रशासनामध्ये सुशासन. ओके, आता आपण प्रश्न काय होता की प्रशासनाला समाज बदलायची गरज नाही तर स्वतःला बदलायची गरज आहे. प्रशासनाचे कार्य केवळ नियमाची अंमलबजावणी करणे नसून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे होय, फक्त नियमाची अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळे समाजातील समस्या दूर करण्यासाठी प्रथम शासनाने आपल्या दृष्टिकोनात, कार्यपद्धतीत आणि कार्यसंस्कृतीत बदल करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा की का आपण असं म्हणतोय की प्रशासनाला स्वतःला बदलायची गरज आहे, तर त्याचं आपण इथं कारण पण सांगतोय. प्रशासनातील लालफितशाही आहे ना, म्हणजे आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये तुम्हीच पाहता आहे ना. भ्रष्टाचार, विलंब, भेदभाव, असंवेदनशीलता दूर करून पारदर्शकता, उत्तरदायी, संवेदनशील आणि नागरिक केंद्रित प्रशासन निर्माण झाले पाहिजे. कारण प्रशासनामध्ये या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होतंय, हा नागरिक प्रशासनाच्या सेवेपासून किंवा त्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहतोय. उदाहरणार्थ, गरीब व्यक्तीला शासकीय दाखल्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावण्याऐवजी प्रशासनाने ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणे, ज्या की ऑलरेडी आहेत, परंतु आपल्याला हे सांगायचे ना.
तसेच म्हणजे असं केल्यानं काय होईल, हा प्रशासनाच्या आत्मपरिवर्तनाचा उत्तम नमुना आहे. तसेच दिव्यांग, महिला, आदिवासी, गरीब, वंचित घटकासाठी प्रशासनाने त्यांच्या गरजेनुसार सेवा उपलब्ध करून दिल्यास विकास अधिक सर्वसमावेशक होतो, ना की त्यांना तिथं बोलण्यात. यासाठी प्रशासनाने नियम केंद्रीय दृष्टिकोनातून नागरिक केंद्रीय दृष्टिकोनातून वाटचाल करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक लेखापरीक्षण, जनसहभाग यामुळे प्रशासन अधिक उत्तरदायी होऊ शकतं. ठीक आहे. थोडक्यात प्रशासन बदलले तर समाज आपोआप बदलेल, कारण समाजाच्या विकासाची दिशा ठरवण्याची ताकद प्रशासनाच्या कार्यपद्धतीचं असतं, असा आपण शेवट केला याचा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की प्रशासनामध्ये असलेल्या चुका सांगितल्या, प्रशासन काय करू शकतं हे बी सांगितलं, आणि प्रशासनामुळे काय होऊ शकतं शेवटी, है ना. जसं की कार्यपद्धत बदलली तर विकास पण होऊ शकतो, असं आपण सांगायचा प्रयत्न केला आहे. पण तुमच्यानुसार उत्तर लिहू शकता मित्रांनो. ही दगडावरची रेघ मानू नका. तुम्हाला फक्त मी सॅम्पल उत्तर देतोय की अशा प्रकारे उत्तर लिहायचं असतं म्हणून. ठीक आहे. आता दिवस 8वा याच्यामध्ये केस स्टडी दिलेली आहे. छोटीच दिली आहे, कारण सुरुवात छोट्यापासूनच करूया. तुम्ही एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तर लिहिताना, की तुम्ही कोण आहात. कधी बी लक्षात ठेवायचं की तुम्ही कोण आहात. राज्य सरकारने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 80 कोटीचा निधी मंजूर केला आहे. ओके, तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि राज्य सरकारने काय केले, ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या योजनेसाठी 80 कोटी दिलेत. निविदा प्रक्रिया सुरू असताना स्थानिक प्रभावाखाली आमदार तुमच्याकडे येतात. आमदार तुमच्याकडे आला, सगळं कळाल्यावर एका विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्याचा दबाव टाकतात. तो कंत्राटदार तांत्रिकदृष्ट्या पात्र असला तरी त्याचा आर्थिक प्रस्ताव सर्वात कमी नाही. म्हणजे काय की थोडक्यात त्याचा जो प्रस्ताव आहे जास्त पैशावाला आहे असं म्हणू शकता. आणि परंतु आमदार तुम्हाला काय सांगतात, हे काम आमच्या मतदारसंघासाठी महत्त्वाचे आहेत. तुमची पुढील बदली पदोन्नती आमच्या शिफारसीवर अवलंबून आहे. जर सहकार्य केले नाही तर तुमच्या विरोधात तक्रार होतील, असं तो आमदार सांगतोय त्याला. दुसरीकडे गावातील नागरिकांना अनेक वर्षापासून सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत नाही. प्रकल्पात विलंब झाल्यास हजारो नागरिकांना त्रास होणार आहे. तर अशा प्रकारची एक केस स्टडी साधी आहे ना. तुम्ही जिल्हाधिकारी आहेत, पाण्याची योजना आहे, परंतु एक आमदार येतो, तुम्हाला धमक्या देतो, आणि एकीकडे आहे आमदाराचं ऐकायचं का नाही की, आणि दुसरीकडे आहे गावाचं म्हणजे भलं करायचं का नाही, किंवा गावासाठी ती सुविधा उपलब्ध करायची का नाही. आता प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये, छोटाच आहे ना केस स्टडी. या प्रकरणात नैतिक मूल्य आणि नैतिक द्वंद्व इथिकल इश्यू डायलमा कोणते आहेत ते सांगा. पुढचं आहे, तुमच्यासमोर उपलब्ध असलेले विविध पर्याय कोणते आणि प्रत्येक पर्यायाचे गुणदोष सांगा, स्पष्ट करा. तिसरा आहे, तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून कोणता निर्णय घ्याल, तो निर्णय कायदेशीर, नैतिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून स्पष्ट करा. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणते संस्थात्मक उपाय सुचवाल. हे सगळं तुम्हाला 250 शब्दामध्ये लिहायचं, 20 गुणाला. म्हणजे कमी शब्दामध्ये चांगलं लिहायचे, असा त्यांचा मुद्दा आहे. तर इथं आपण 250 शब्दामध्ये लिहायचं, याचा अर्थ आपण डायरेक्ट सुरुवात करायला हरकत नाही, कारण 3 प्रश्न लिहायचे. ओके, तर पहिला प्रश्न, या प्रकरणातील नैतिक मुद्दे आणि नैतिक द्वंद्व स्पष्ट करा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर उत्तर लिहूया मग आपण. या प्रकरणात इंटिग्रिटी, निष्पक्षता किंवा इम्पार्शलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी म्हणा, अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व, लोकहित, पब्लिक इंटरेस्ट, कायदेशीर राज्य या मूल्यांची कसोटी लागते या सगळ्यामध्ये, कारण जो काय सगळं आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर, सर्व निवडधारकांना समान संधी आणि शासनावरील जनतेचा विश्वास टिकवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. दुसरीकडे राजकीय दबावामुळे नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता निर्माण होते. नैतिक मुद्दे कोणते, तर हे सचोटी, इम्पार्शलिटी, पारदर्शकता, याबरोबरच की एकीकडे सार्वजनिक निधीचा योग्य वापर करणे, जो काही निवेदक आहेत त्यांना समान संधी देणे किंवा लोकांचा विश्वास टिकवून ठेवणे, या सगळ्या गोष्टी आहेत. नैतिक द्वंद्व काय आहे, म्हणजे वैयक्तिक हित आणि सार्वजनिक हित हा सगळ्यात मोठा द्वंद्व आहे. त्याच्यामध्ये बदली, पदोन्नती किंवा खाली जाऊ, वरी जा, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. राजकीय दबाव व प्रशासकीय सचोटी, तसेच काम लवकर सुरू करण्यासाठी तडजोड करावी, हे नियमाचे पालन करावे, यातील संघर्ष आहे. काय काय आहे पहा, वैयक्तिक हित, सार्वजनिक हित, राजकीय दबाव, प्रशासकीय सचोटी, काम लवकर करण्यासाठी तडजोड करायचं का नियमाचं पालन करायचं, अशा प्रकारचे हे द्वंद्व आहेत. तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर उपलब्ध पर्यायाचे विश्लेषण करा. आता तुम्ही याच्यामध्ये ते डायरेक्ट असं बी लिहू शकता, आहे ना. एक पर्याय त्याचं हे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज वगैरे तुम्ही तुमच्यानुसार लिहू शकता, सकारात्मक, नकारात्मक. परंतु मी तर डायरेक्ट लिहायचा प्रयत्न केला. पहिला पर्याय म्हणजे राजकीय दबाव स्वीकारून संबंधित कंत्राटदाराला काम देणे. ठीक आहे, काम देणे. यामुळे काय होऊ शकतं, आता एक तुम्ही प्लस सांगा, मायनस पण सांगू शकता. यामुळे तात्पुरती राजकीय संघर्ष टळेल, मात्र निविदा नियमाचे उल्लंघन, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आणि प्रशासनावरील विश्वास कमी होईल. जर तुम्ही राजकीय दबाव स्वीकारलात
तर बरेच निगेटिव्ह होऊ शकतं. हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे नियमानुसार सर्व पात्र व L1 कंत्राटदाराची निवड करणे. यामुळे पारदर्शकता, कायद्याचे पालन आणि सार्वजनिक हित साधले जाईल. मात्र राजकीय विरोध किंवा बदलीचं समन करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्यांची जर तुम्ही नियमानुसार गेलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तिसरा पर्याय म्हणजे संपूर्ण प्रक्रिया लेखी स्वरूपात नोंदवून वरिष्ठांना माहिती नियमानुसार निर्णय घेणे. हा सर्व संतुलित पर्याय. म्हणजे तुम्ही तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय करू शकता की आपल्या हातात काहीच नाही, वरच्यांना सांगा सगळं काय जे आहे ते याच्यामध्ये. तुम्ही कोणता निर्णय घ्याल? आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की मे बी दुसरा हा बोलण्यासाठी चांगला आहे. म्हणजे कुठलाही बी अधिकारी तो दुसराच निर्णय घेईल. ठीक आहे. कारण तुम्हाला जर अधिकार दिले असेल तर तुम्ही हात बाजूला झटून असं म्हणू शकत नाही की वरचे अधिकारी करतील ते करतील. कारण तुमचं उत्तरदायित्व तुम्ही सोडून काम करता. ठीक आहे. मी नियमानुसार मी म्हणजे तुम्हीच. मी नियमानुसार L1 कंत्राटदाराची निवड करेन आणि राजकीय दबावाची लेखी नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देईन. ठीक आहे. लोकसेवन माझी निष्ठा व्यक्ती किंवा पक्षाप्रती नसून संविधान, कायदा आणि लोकहिताप्रती आहे. त्यामुळे प्रशासनातील सचोटी, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व अबाधित राहील. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी टेंडरिंग, स्वतंत्र तांत्रिक समिती, सामाजिक लेखापरीक्षण, नैतिकता प्रशिक्षण यासारखे संस्थात्मक उपाय राबवावेत असं म्हणेन. पहा, मी नियमानुसार L1 कंत्राटदाराची निवड करेन. पण नियमानुसार होत असेल तर ह्याचा अर्थ कळतो ना पहा. नियमानुसार करेन. त्याच्यानंतर राजकीय दबाव येत असेल तर त्याचा वरिष्ठ ह्यांना माहिती देणे याच्यामध्ये. पहा, इथं निवड करेन म्हणजे मी निवड केलीच नाहीये, परंतु करेन असं म्हणतोय त्याच्यामध्ये. कळतंय पहा दुसरा पर्याय याच्यामध्ये, की सगळ्यांना म्हणजे सगळ्या गोष्टीला पात्रता वगैरे ठरवून तो जर त्या निवडीचा निकष असेल तर मी त्याची निवड करेन, असं हा त्याच्यामध्ये उपाय आहे. म्हणजे 100% नाहीये, करीन. पहा, नियमानुसार असा शब्द आहे, नियमानुसार. असा याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. तर हे उत्तर लिहिताना जरा म्हणजे कधी-कधी आपण पुढच्या जो काही प्रश्न विचारला त्याला पण नैतिक दुविधेमध्ये टाकू शकतो. ठीक आहे. असं आपण तुम्ही म्हणू शकता. तर हे थोडक्यात केस स्टडी होती छोटी बी आणि थोडीशी मजेशीर पण. म्हणजे शेवटचं तुम्हाला ते कन्क्लुजन थोडंसं मजेशीर बी वाटलं असेल. म्हणजे बोलताना पण आपण असं म्हणू शकतो ना, मी नियमानुसार त्याचं निवड करेन. जर निवड झाली तर. ठीक आहे. नसेल तर दुसऱ्याची करेन. म्हणजे पाहिजे तर दुसरं तुम्ही लिहू शकता. डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता, की जो येईल मी त्याच्यामध्ये नियमानुसार त्याची निवड करेन, असं होईल. परंतु इथं थोडा काय आहे ते समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की आमदार आला तर हां, मी तुमच्या जर बसत असेल तर पण नियमानुसार सगळं काही करेन. असं त्यांना म्हणून म्हणजे वापस पाठवण्यासारखी गोष्ट आहे ती. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, नसेल तरी पण लक्षात ठेवा, की अशा प्रकारे बी उत्तर तुम्ही लिहू शकता. ओके. तर अशा प्रकारचे हे या आठवड्याचे काही प्रश्न होते, ज्याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे, जे तुम्हाला कळलेलं असेल. ठीक आहे. नाही कळलं तर तुम्ही फोन करून विचारा किंवा जे काही तुम्हाला शंका, लघुशंका, कुशंका असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कस करू शकतो. ठीक आहे. याची PDF तुम्हाला अनोखी लॅबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. ओके. तुम्हाला इतर काही कोर्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही अनोखी लॅबशी संपर्क साधू शकता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.